फळांचा राजा म्हणजेच आंबा, जो प्रत्येकाला आवडतो. यापासून आपण भरपूर सारे वेगवेगळे पदार्थ देखील बनवतो. म्हणूनच मी देखील मस्त असा रसरशीत आंब्यापासून मऊ लुसलुशीत जाळीदार केक बनवायचं ठरवलं, जो चवीला अप्रतिम आणि घरगुती साहित्यांमध्येच तयार होतो. यासाठी कोणत्याही साहित्यांचं अगदी अचूक प्रमाण घेणं देखील गरजेचं नाहीये किंवा मेजरिंग कप किंवा अचूक वजनी प्रमाणच हवं असंही नाहीये. बनवायला अतिशय सोपं आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. चला तर मग लगेचच ताज्या रसरशीत आंब्यापासून स्लाइस केक बनवायला सुरुवात करूयात. हा केक बनवण्यासाठी मी जास्तीची अजिबात भांडी देखील भरवणार नाहीये. फक्त एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण तयार करू शकतो. त्याकरिता आपल्याला सर्वात अधिक प्रमाणात लागणार आहे 1.5 कप रवा. रवा शक्यतो बारीकच घ्या आणि नसेल तर जाड असला तरी देखील चालणार आहे, कारण हा आपण मिक्सरलाच फिरवून घेणार आहोत. फक्त तुम्हाला ना हा जरा जास्तच बारीक दळावा लागेल. आता ज्या मेजरिंग कपने, डब्याने किंवा वाटीने तुम्ही रवा मोजून घेतलेला असेल ना, त्याच भांड्याने अर्धा कप मैदा घ्यायचा. तुमच्याकडे जर मैदा नसेल तर याऐवजी तुम्ही अर्धा कप गव्हाचं पीठ देखील वापरू शकता. सेम भांड्याने 1 कप साखर देखील मोजून घालू. साखरच वापरा, पिठी साखर वापरू नका. आता घेऊयात 1 चमचा बेकिंग पावडर. जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर काय वापरायचं हे तुम्हाला पुढे सांगते. सेम चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतला. घेतलेलं साहित्य एकदम जोपर्यंत पावडर स्वरूपात तयार होत नाही तोपर्यंत मिक्सरला फिरवून घेऊ. आता जर तुमच्याकडे बेकिंग पावडर, सोडा नसेल तर याऐवजी तुम्ही इनो फ्रूट सॉल्ट देखील वापरू शकता, जो प्लेन फ्लेवरचा असेल तो. पण जर तुम्ही म्हणत असाल आमच्याकडे इनोही नाहीये, बेकिंग पावडरही नाहीये, फक्त सोडा वापरला तर चालेल का, तर नाही. ज्या वेळेला तुम्हाला पदार्थ हा बेक करायचा असतो आणि त्यावेळेला सोडा वापरत असाल तर सोड्याच्या बरोबरीनेच तुम्हाला बेकिंग पावडरही वापरणं गरजेचं असतं. तर बघा, आपलं संपूर्ण साहित्य एकदम पावडर स्वरूपात व्यवस्थित दळलं गेलेलं आहे. याला तुम्ही केकचं प्रीमिक्स देखील म्हणू शकता. हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून साधारणतः 3 ते 4 महिने स्टोअर करू शकता. हवा तेव्हा केक बनवून खाऊ शकता. आता हे जरा वेळ साईडला ठेवून देऊ आणि पूर्वतयारी करून घेऊ. त्याकरिता एक केक टीन घेतलाय. केक टीनच्या ऐवजी तुम्ही कुकरचं भांडं देखील या ठिकाणी वापरू शकता. याला पहिले तेलाने ग्रीस करून घ्यायचे, म्हणजेच तेल चोळून घ्यायचे आणि नंतर यामध्ये मैदा किंवा गव्हाचं पीठ घालायचे. ते या पद्धतीने संपूर्ण तेल लावलेल्या जागेवर चिकटवून घ्यायचं. यालाच डस्टिंग करणं म्हणतात. असं केल्यामुळे आपला केक जो आहे तो भांड्याला अजिबात चिकटत नाही आणि सहजतेने भांड्यातून बाहेर निघतो. डब्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पीठ शिल्लक होतं ते मी त्रुटीफुटीमध्ये घातलंय आणि त्रुटीफुटी देखील गव्हाच्या पिठाने कोट करून घेतली. असं केल्यामुळे आपण त्रुटीफुटी कितीही प्रमाणात घातली तरी देखील आपला केक मध्यभागी बसल्यासारखा होत नाही. यासोबत आणखी एक पूर्वतयारी करायची, ती म्हणजे ज्या कढाईमध्ये आपण हा केक बेक करणार आहोत ना, ती कढाई पहिले प्रीहीट करून घ्यायची. त्याकरिता गॅसची फ्लेम फुल केली, कढाई ठेवली, त्यामध्ये एक जाळी ठेवली. आता यावर एखादं घट्ट असं झाकण ठेवूयात आणि आता ही फुल गॅसवर 10 मिनिटाकरिता प्रीहीट करून घेऊ. आता पुन्हा एकदा केकच्या मिश्रणाकडे वळूयात. तर बघा, आपलं या ठिकाणी केकचं एका प्रकारचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण एक एक करून जेवढे काही ओले साहित्य आहेत ना ते घालून घेऊ. सर्वांत अगोदर घालूयात 1 पॅकेट दूध पावडर, जी 10 रुपयांना मिळते ना तीच वापरली आहे. याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट देखील वापरू शकता. हे घरी कसं बनवायचं ते मी अगोदरच तुम्हाला बऱ्याचदा शिकवलेलं आहे. आता घालूयात एक मध्यम साईजचा ताजा रसरशीत आंबा. तर बघा, याचा मी अगोदर पल्प तयार करून घेतला नव्हता. असेच डायरेक्ट आंब्याचे गर मी या भांड्यामध्येच घालणार आहे, जे बरोबर या मिश्रणासोबतच दळले जातील. यामुळे नक्कीच आपला वेळ आणि कष्ट वाचेल. आंब्याच्या फोडी कट करून चमच्याच्या मदतीने हा गर काढला की अजिबात आंब्याचा रस वाया जात नाही. तर बघा, एवढ्या साहित्यांकरिता एक मध्यम साईजचा आंबा किंवा अर्धा कप आंब्याचा गर एकदम पुरेसा आहे. यापेक्षा जास्त प्रमाणात घालू नका. आता पुढील साहित्य पहिल्याप्रमाणेच ज्या कपाने आपण रवा वगैरे मोजून घेतलेला आहे ना, त्याच कपाने पाऊण कप तेल घालायचंय. तेल हे अजिबात सुगंध नसलेलंच वापरायचंय, म्हणजे शेंगदाणा तेल, मोहरी तेल या ठिकाणी घालायचं नाही. सेम कपाने अर्धा कप ताजं दही देखील घातलं. आता सेमच कपाने 1 कप दूध घालू. आता बरेच जण या ठिकाणी म्हणतील का दही दूध आंब्यासोबत खाऊ नये, तर त्यांनी हे साहित्य स्किप करून 1.5 कप पाणी घालावं. फक्त यामुळे टेस्टमध्ये थोडासा फरक होऊ शकतो, हे देखील अगोदरच सांगते. आता संपूर्ण साहित्य ना अगोदरच चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं, कारण बऱ्याचदा आपले हे पावडर स्वरूपातील जे पदार्थ आहेत ना ते मिक्सरच्या भांड्याला चिकटतात आणि नंतर या ओल्या साहित्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही. यामुळे गाठी राहतात म्हणून. आता पुन्हा एकदा मिक्सरचं झाकण लावूयात आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घेऊयात.
तर बघा, जास्तीची भांडी न भरवता किंवा जास्त वेळ न दवडता अगदी काही मिनिटांमध्येच आपलं या ठिकाणी केकचं मिश्रण तयार झालंय. आता यामध्ये ही मिक्स करून घेतलेली तुटी-फुटी घालूयात आणि चमच्याने हळूवार व्यवस्थित अलगद मिक्स करून देऊयात. ज्यामुळे ही पूर्णतः मिश्रणामध्ये व्यवस्थित एकसारखी मिसळेल. तयार झालेलं मिश्रण लगेचच या केक टिनमध्ये ओतू आणि हा 1 ते 2 वेळेला टॅप करून घेऊ. ज्यामुळे यातील जेवढी काही हवा भरली गेली असेल ती पूर्णतः निघून जाईल आणि आपल्या केकला डोम शेप येणार नाही. आता यावेळेला मात्र जास्त घाई करायची आहे, कारण आपला बेकिंग सोडा, बेकिंग पावडर ॲक्टिव्हेट व्हायला सुरुवात झाली आहे. लगेचच केक टिन या प्रीहीट केलेल्या कढाईमध्ये ठेवू आणि झाकण ठेवून फुल गॅसवर हा 30 मिनिटांकरिता बेक करून घेऊ. आता तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे आपली कढाई ही प्रीहीट झालेलीच असावी आणि जर ती प्रीहीट नसेल तर केक व्यवस्थित बेक होत नाही. तर बघा 30 मिनिटे झाली आहेत. कढाईवरील झाकण खोलून बघूयात. तर बघा आपल्या केकला काय मस्त असा रंग आलेला आहे. खूप छान असा आपला केक बेक झालाय. यामध्ये एखादी टूथपिक किंवा चाकू खोचून बघायचा. आपलं मिश्रण अजिबात ओलसर वाटलं नाही किंवा ते या टूथपिकला चिकटलं नाही तर समजायचं हा व्यवस्थित बेक झालेला आहे. आता हा पूर्णतः थंड करून घेऊ, कारण हा गरम असताना जर आपण डिमोल्ड करायला गेलो तर तो तुटून बाहेर येऊ शकतो. आता सुरुवातीला याच्या ज्या कडा आहेत ना त्या सैल करून घ्यायच्या आणि मगच केक टिन पालथा घालून हा केक बाहेर काढून घ्यायचा. बघा किती सहजतेने आपला केक या केक टिनमधून बाहेर निघाला आणि या केक टिनला देखील अजिबात आपला केक चिकटलेला नाहीये. अगदी सहजतेने हा व्यवस्थित बाहेर निघतो. आता लगेचच हा आपण कट करून घेऊ. तर हा कट करताना तुमच्या लक्षात आलं असेल किती मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार आणि स्पॉन्जी आपला हा केक तयार झालेला आहे. अगदी घरगुती साहित्यांमध्ये पौष्टिक हा केक असल्यामुळे तुम्ही लहान मुलांना, वयस्कर व्यक्तींना देखील नक्कीच देऊ शकता. पचनास देखील नक्कीच हलका आहे, कारण यामध्ये आपण अंड्याचा देखील वापर केलेला नाहीये. तर त्यामुळेच तुम्ही आजची ही केकची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आलेले अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. आता पटापट स्लाइस स्वरूपात हा केक मी कट करून घेते. पण जर तुम्हाला छोट्या-छोट्या चौकोनी आकारामध्ये हा कट करायचा असेल तर तसं देखील करू शकता. तयार झालेला केक जर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजला ठेवला तर 15 दिवसांकरिता आरामशीर टिकतो. प्रवासात देखील बनवून नेऊ शकता. चहासोबत बऱ्याचदा आपल्याला काहीतरी स्नॅक्स हवा असतो, तर अशा वेळेला तुम्ही बिस्किट खाण्याऐवजी हे घरगुती तयार केलेला मऊ लुसलुशीत केक नक्कीच ट्राय करू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.